मस्त एकदम मीठ आणि मसाला लागला याच्यावरती. वास आला, वास काढू का नाही? हो हो, करपला थोडंसं. इकडं जे आहे ते. मस्त झालं रे, एकदम मॅरिनेट पण भारी झालाय. त्याचा तो मसाल्याचा जो फ्लेवर आहे ना पूर्ण चिकन मध्ये उतरलाय, काय भारी लागतंय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. जसे की आम्ही कोकणात आलो आहे गावी आणि आज दुसरा दिवस आहे आणि आज आमचा बेत आहे चिकन पोपटीचा. चिकन पोपटी याच्यामध्ये अंडी पण टाकू, बघूया आता नक्की काय काय टाकणार याच्यामध्ये. पण पहिला आम्ही जातोय ज्या पोपटीसाठी लागणारं साहित्य, सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपल्या शेंगा आहेत. तर शेंगाच्या सांगितलं आपण उमरुलीला, तर पहिला आम्ही आता उमरुलीला जातोय त्या शेंगा आणि मग संध्याकाळपर्यंत पोपटी लावू. तर बघूया आता काय काय पोपटीमध्ये टाकू आपण. कदाचित बटाटे पण टाकू, कारण की स्नेल चिकन नाही खात. मग बटाटे टाकू आणि चिकन टाकू आणि शेंगा, हा सगळा काय एक बेत आहे आमचा आणि खूप धमालेल. काहीतरी वेगळं आम्ही ट्राय करायचा प्रयत्न करणार पोपटीमध्ये. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि आता मी निघालो आहे, पप्पा, मी आणि स्नेहल. हा रोड बघा गावाला मी पण खूप दिवसांनी बघतो, कारण की असे मातीचे रोड आता दिसायला मिळत नाही. ॲक्च्युली हा एक शॉर्टकट काढला आहे, कारण की हा मेन रोड ह्या साईडने आहे. आणि हा जो रोड आहे आता तो गुडेघर, कांटे, त्यानंतर मग किल्लेवाडी, त्या साईडला रोड जातो. त्या रोडने चाललो आहे. थोडासा रोड खराब झाला आहे आणि ह्यावर्षी आपल्या गावाला आंबे काय दिसतच नाहीत. त्या आंब्याच्या झाडावर तिथे मोर येतो, तो पण नाही आहे. म्हणजे यावर्षी आंबे ॲक्च्युली कमी पण मिळतील आणि कदाचित महाग पण असतील. अजूनपर्यंत आंबे नाही आलेत गावी. ते ह्यावेळेला आंबे ॲक्च्युली गावातून आमच्या मुंबईला, वाशी मार्केटला वगैरे जातात. आणि ह्यावर्षी अजूनपर्यंत एक पेटी बघायला मिळाली नाही आंब्याची. छोटे छोटे आंबे आत्ताशी तयार होत आहेत. गुडेघरला पोचलो आम्ही आणि आपला रायनो इथे लावला आहे. आणि हा घर आहे जिथे आपल्याला शेंगाने जायचं आहे. त्यांचं नाव आहे महेंद्र पवार. काल पप्पांनी सांगितलं होतं शेंगा. ठीक आहे, विहीर आहे समोर, थोडी मोठी आहे बघ. मला वाटलं हे असंच आहे बंद. गेट हा मग इथूनच काढा. तो काय समोर असेल. विहिरीला पण पूर्ण हे लावलेलं आहे बघा. फक्त एकच गेट आहे समोर. तो समोर गेट आहे. बिलकुल इथून दिसत नाही. हा टोमॅटो, हे असे बोलले ना टोमॅटो खायचो, तो पिकले पण लाल लाल झालाय. हे टोमॅटो बघा. आणि सुक्या पण बिया आहेत. हा पा बिया सुक्या ठेवल्या त्या बघा. विचाराय त्यांना. आणि जिथे आपण शेंगा नाही आलो त्यांची शेती बघा पावट्याची किती आहे. शेंगा काढतात ते मस्त गेले बघा. पाणी बिणी कुठे घेऊ शेंगा. ह्या शेकट्या शेंगा ते बघा. भरपूर लोकांना काय काय शेती केलेल्या आहेत. ह्या समोर काय ह्या. आणि इकडे काय बघूया. आणि पाण्याचा साठा केलेला वाटतं. त्यात पाणी आहे याच्यामध्ये. मस्त हो, काय काय केलं त्याने शेती. शेंगा त्यांनी काढून ठेवल्या नाहीत. मस्त ताज्या शेंगा. तुमचं पूर्ण नाव काय आहे? माझं महेंद्र विठ्ठल पवार. तुम्हाला शेंगा असेल तर तुम्ही गुडेघरला येऊ शकता शेंगा खायला. आता कधीपर्यंत सीझन आहे शेंगांचा? आता सीझन आता बहुतेक संपदाला झाला. सीझन संपत आला, कारण की शिमगापर्यंत शेंगा आपल्याला खायला मिळतात गावी. आणि एवढी शेती केली त्यांनी. काय काय बाकी पिकवता तुम्ही इकडे शेतीमध्ये? ह्या शेतीत सर्व आता भाजीपाला सर्वच करतो. आता भुईमुग झाला, पावटा झाला, कोबी, मुला, मिरची, टमाटर.
अच्छा सगळंच का? आणि हा पाण्याचं काय पाणी स्टोअर करायला ठेवलंय का वरती हा तो? वरती मच्छीचा तलाव आहे. अच्छा मच्छीचा तलाव आहे. कोणती मच्छी त्याच्यामध्ये? तिलापिया आणि रूपचंदन. अच्छा सगळं काय मिक्स म्हणजे भाजी पण आणि मच्छी पण दोन्ही एकाच ठिकाणी. किती वर्ष करता तुम्ही हे सगळा व्यवसाय आता? हे झाले 8 म्हणजे मच्छीला झाले 8 वर्ष. 8 वर्ष. हो. मस्त भरपूर काय केलं. तर मला आधी वाटलं पाण्याचा साठा आहे, पण इथे त्यांनी मच्छी ठेवले आणि ती जवळजवळ 12 ते 14 फूट खोल आहे. आणि त्याच्यामध्ये रूपचंद्र आणि एक दुसरा काहीतरी माशाचं नाव बोलले ते. हां तिलापा म्हणून मासा आहे. ते 2 प्रजाती आहेत ते हा यांनी पाण्यामध्ये वाढवलेत. मस्त म्हणजे एवढी जागा गावामध्ये आपल्याला पूर्ण त्याचा वापर करतात त्याच्यामध्ये असं पाईप फोडून शेतीसाठी वगैरे. काय बोलतेस? पाईपमध्ये हां पाईप ॲक्च्युलीमध्ये हे पाईप पाणी ना थंड ठेवण्यासाठी ठेवलेलं असेल. आणि त्यांच्या तिकडे विहीर आहे, तिला पण विहिरीला पूर्ण मे महिन्यापर्यंत पाणी फुल असतो. केळी पण झाले व केळी पण झाले मस्त एकदम. आणि घर पण मस्त ॲक्च्युली. आणि त्यांचं गाव आहे इकडे गुडेघर समोर. त्यांनी ते रिटायर आहेत आणि त्याने इकडे घर वेगळा बांधला आहे आणि त्याच्यासमोर पूर्ण ही शेती आहे. मस्त एकदम. कसली फुलं? फुल बघ असलं तरी आवडलंच नाही याला. अरे तो येत पण नाही, फोकस पण नव्हता, एवढं छोटं आहे. कसला फुल आहे तो? कसला फुल आहे तो? काय माहिती. हे खास बी जाईल कसला कानामध्ये लावलं असतं कसला काय माहिती नाही. तर शेंगा घेऊन निघालो आम्ही. चला का थँक्यू. हो दादा. मस्त एकदम मेहनत करताय आणि शेती पण खूप मोठी आहे. चला. हा वर पण आहे, भुईमुग छान पण लावलं झालंय. तुम्ही सगळं. हां हां मस्त लावलं सगळं, छान केलं. पाठीकडे पण आहे थोडंसं. हो तेच पूर्ण जागेमध्ये म्हणजे काय ना काय पिकवत आहेत. हा चालूच आहे. हो तेच. कलिंगड पण वापर. ते चप्पल दे. तर निघालो आम्ही. 4 किलो शेंगा घेतल्या आणि त्याच्यानंतर आले बाप्पा इकडे. त्यानं काय घेतलं आपण? शेकटा शेंगा पण आहेत ना? घेवडीच्या शेंगा, घेवडी शेंगा अर्धा किलो. शेकटाच्या शेंगा शेकटा शेंगा आहेत. आणि त्यांनी एक पेरू दिला आपल्याला आणि कोथिंबीर. कोथिंबीर पण दिले. हे बघ गावठी कोथिंबीर. गावठी कोथिंबीर. हा मस्त एकदम. नको पेरू दिला. पेरू बघा मस्त. पेरूने हाक मारून दिल्यानंतर परत बोलून. आणि गावठी कोथिंबीर बघा. वास बघा मस्त आहे त्याला. अरे मस्त वास येतं एकदम. पानं पण बघ अशी आहेत. हे आम्हाला फ्रीमध्ये आहे. पेरू आणि कोथिंबीर गावठी. आणि शेंगा पण आम्हाला चांगल्या डिस्काउंटमध्ये मिळाल्यात. कॉम्प्लिमेंट. ह्याचे पैसे घेतले? नाही शेकटा शेंगा पैसे नाही घेतले. घेतले नाही नाही त्याचे शेंगांचे घेतले आणि ह्याचे घेतले शेंगांचे. शेकटा शेंगा पैसे नाही घेतले. ते आपण फ्री दिले. ते आपण फ्री दिले. 3-4 गोष्टी आपल्याला फ्री दिले. आपण फ्री. आणि हा मी दिला. मस्त आहेत. काही तुम्ही ते आलात गुडेघरला चल पप्पा तापले. तर इकडे एक पूल लागतो. त्या पुलाजवळ पुढे आल्यानंतर हा घर आहे यांचा. निघूया आता आला घरी. तर आम्ही आता इथे आपला हा उमरोली फाटा आहे. खाली उमरोली गाव आहे आणि आम्ही आता थांबलेलो कलिंगड घ्यायला. इथे कलिंगडीचा 2 किलो गावठी. आणि आम्ही आता इथून काजू घेतलेत. चोर म्हणजे समोर होते. त्यांना विचारा काजू तुमचा आहे काय? तर ते नाही बोलले. त्यांना बोललो काढू तर काढ. मी 3 काजू काढले. दाखव काजू. हे बघा 3 काजू. आता घरी मस्त आहे की एकदम मीठ मसाला लावायचा खायचा काजू. अजून पण तुम्हाला व्हिडिओमध्ये ना करवंदाची भाजी पण आई बोलली काल. चटणी हा भाजी बोलते मी. चटणी करायची करवंदाची. ती पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये थोडीशी बघायला मिळेल. आणि शॉर्ट व्हिडिओ पण त्याचा करणार आहे मी एक स्पेशल. तर आपल्या चॅनलवरती जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा. कारण खूप लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही. तर प्लीज सबस्क्राईब पण करा. सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या. आणि तुम्हाला गावचे असे व्हिडिओ बघायला मिळतील जे आम्ही गावी येत जाऊ. आणि ही आमच्याकडे सावित्री नदी जी पुढे जाऊन जिथे आम्ही जेटीने जातो जंगल जेटीने तिथे पुढे जाऊन समुद्राला मिळते. आणि आमच्या गावचे वाकण आहेत मोठे मोठे. तर हा आमचा शिपोळे नंबर 1 शिपोळे गावात तिथेच पालखी असते आपली. आणि त्या पालखीला
हा जो वर्ष आहे तो 50वा वर्ष आहे. आणि बघा किती पूर्ण गाव पण सजवलं आहे आणि तिकडे पालखीची पूजा वगैरे चालू आहे. तर जो भगतचे अण्णा आहेत ते आपल्या ओळखीचे आहेत, त्यांना बोललं की गावात पालखी येईल का, तर ते म्हणाले 3 तारखेला पालखी येणार आहे गावात. म्हणून आपण 3 तारखेला पालखीचं दर्शन घेऊन पुढचा प्रवास चालू करू. तर पोपटीची तयारी करायच्या आधी मी जे आपण काजू आणलेले ते खाव्या मस्त मीठ मसाला लावून. किती टायमाने काजू खाते असं वाटतं मला. भरपूर दिवस पण काजू खाल्ले होते आणि स्नेहल पण पहिल्यांदाच काजू खाते, कारण की मुंबईला आपल्या फक्त काजू घर मिळतात, असे काजू मिळत नाही. आणि स्नेहल पण पहिल्यांदा काजू खाणार आहे. कसं लागतं स्नेहल सांग मला. मस्त मीठ मसाला लगा के. हा कुठे जातं. भारी आहेत काजू. हा थोडासा खराब आहे वाटतं. काजू कसा जातं एकदम झकास. हा खराब झाला. आता मस्त एकदम मीठ आणि मसाला लागलेला याच्यावरती. आता खाऊन बघूया काजू. या खायला तुम्ही पण. ह्या वर्षीचा पहिला काजू आणि भरपूर वर्षांनी मी खातोय. हा काय भारी वाटतं रे. बघ खाऊन बघ. काय कसं आहे स्नेल. आंबट. मीठच गळ्यात गेलं डायरेक्ट. स्नेलला मीठ कसं दिलं डायरेक्ट. पहिल्यांदा होतंस ना वेगळंच काय तरी. कसं लागलं पण. हा बाजूने खाऊन बघ. तो थोडा खट्टा मिठा असेल तर. कैसा लगा. मस्त आहे. आवडला. आता पोपटी तयारी करूया. आई कसं वाटलं काजू. पवारमध्ये मस्त वाटतंय. तर या काजू खायला आता पोपटी तयारी करूया आपण. मेन गोष्ट आपली झाली ती कोकणातली. पहिली चहा पिऊया आणि मग पोपटी लावूया. मित्रांनो आपली पोपटीची तयारी सगळी झालेली आहे. तर त्यासाठी साहित्य मला दाखवतो काय काय. पहिली गोष्ट म्हणजे हा आहे मटका मातीचा. तर तुम्ही आताच्या ह्याच्यामध्ये ना हा मटका अवेलेबल नसेल तर तुम्ही जो पत्र्याचा डबा असतो त्याच्यामध्ये गोडा तेल वगैरे विकत मिळतो. 15 लिटरचा डबा असतो ना त्याच्यामध्ये सुद्धा पोपटी लावली जाते. तर मी आमच्याकडे मटका अवेलेबल होता. हा मटका गेल्या वर्षी ॲक्च्युली होममध्ये या मटक्यावर पोपटी लावलेली. तो मटका आहे. त्यानंतर शेंगा आहेत 2 किलो आणि चिकन मॅरिनेट केलं आहे इथे. बघा चिकन मॅरिनेटमध्ये चिकनमध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट, चिकन फ्राय मसाला, त्यानंतर गरम मसाला, अजून काय टाकलं स्नेल त्याच्यामध्ये. हळद मीठ एवढ्या गोष्टी. चिकन फ्राय मसाला आणि हा चिकन फ्राय मसाला. आणि इकडे आपला आहे मीठ आहे. हा जाडा मीठ आहे. ॲक्च्युली पोपटीसाठी कधी पण जाडा मीठ वापरायचा. बारीक मिठाने अंदाज नाहीत. आणि जाडा मीठ आहे ना हा चांगला शेंगांमध्ये चांगला उतरतो. आणि तो आहे ओवा. आणि इकडे भांबूड आहे. तर आपण आता पोपटी लावायला सुरुवात करूया. आणि हे सगळे या मटक्यामध्ये भरल्यानंतर आपल्याकडे अर्धा पाऊण तास म्हणजे डिपेंड करते की आपण आग कशी लावते मटक्याच्या साईडला, त्याच्यानुसार तेवढा वेळ लागतो. आणि मस्त वास पण सुटतो जेव्हा शेंगा पूर्ण प्रॉपर उकळल्या जातात किंवा शेंगा तयार झालं म्हणजे. तर चालू करूया आपण आता. तर आणि बघा भांबुट्याचा पाळा आहे ना ॲक्च्युली हेला काय माहिती काय आलं फुलं आले तर पुढे. पण फक्त पाला मला नाही मिळाला कारण की भांबुडा इकडे जवळपास कुठे नव्हता. मी शोधून आणला आहे. पहिला लावूया भांबुडा टाकूया आपण त्याच्या मटक्यामध्ये. भांबुडा वरचा लेअर चांगला पाहिजे कारण की त्या शेंगा पूर्ण करपतात. तर थोडासा भांबुडा खाली जास्त लावते मी कारण की हा मटका आपण असा उपरी ठेवतो. हा जो मटक्याचा तोंड आहे तो जमिनीखाली असतो त्याच्यामुळे वरती थोडा भांबुडा चांगला पाहिजे. हा झाला भांबुडा लावून एक लेअर चांगली खाली. आणि त्याच्यामध्ये आता आपण थोडासा मीठ टाकतोय कारण की तो मीठ आहे ना वरून असं चांगला खाली उतरतो शेंगांमध्ये आणि आपल्या चिकनमध्ये पण. आणि इकडे चिकन आणि बटाटा पण आहे ते सांगायला विसरलो कारण की स्नेहल चिकन नाही खाणार त्याच्यामुळे मग स्नेहलसाठी बटाटा आहे. ओवा टाकलाय आणि आता शेंगा टाकूया.
आपलं चिकन आणि बटाटे टाकूया एक लेअर. चिकन लेग पीस. हा गेला बटाटा बघा. चिकन चांगलं शिजायला पाहिजे आपल्याला. सगळ्यांना बरोबर लावून घ्यायचं चिकन. काय काय लोक अंडी पण टाकतात, पण आता अंडी नाही टाकलेत मी, कारण चिकन आणि बटाटा चिकन होईल. थोडासा टाकलाय. आता थोडंसं एक लेअर आता शेंगांची लावते मी इथे. खाली पडलं. आणि त्याच्यावरती परत जो आपला राहिलेला चिकन आहे हां तो लावून घेऊया. पुसून घे सगळं. हे बघा सगळं मस्त एकदम. त्याच्यात टाकू त्याच्यावरती. आणि सगळं मसाला टाकून घ्यायचा, कारण की हा मसाला पूर्ण चिकनमध्ये उतरला पाहिजे. तर ती जे आपण मॅरिनेट केलं आहे चिकन, तो चिकन आपण मॅरिनेट केला आहे तो मस्त एकदम होईल. आता याच्यावरती थोड्या शेंगा राहिल्यात तर टाकून घेतो. तिला पण पाहिजे. आई पप्पा पाड बघतात पोपटी कधी वेळ. इकडे आता ह्या शेंगा एवढ्या उरल्यात, कारण की मटणात एवढ्या शेंगा आणि चिकन राहिलं आहे. आता वरती एक मी लेअर टाकलेला, त्याच्या आधी मीठ, जाडा मीठ आहे आणि हा ओवा आहे. आता शेंगा आपल्या एवढ्या शिल्लक राहिल्या. आता आपण हा पूर्ण मटका जो आहे तो पॅक करून घ्या वरून, आणि मस्त सगळ्या शेंगा शिजतील. आता बघा मटका मी पॅक करते चांगला. ओवा पाहिजे अजून टाक वरून. ओवा टाकू अजून. तो गोल कर. बघा पूर्ण वाफ सगळी आहे ना मटक्याच्या बाहेर नाही आली पाहिजे. आणि हा मटका फुटला नाही पाहिजे, नाही तर आई पप्पा मला फोडतील मटक्यासोबत. आणि मी ॲक्च्युली पोपटी मी खाल्ले खूप वेळा, पण स्वतःहून लावण्याचा एक्सपिरियन्स हा पहिला आहे माझा. कारण की मी पोपटी लावणारे आमच्याकडे भरपूर लोक आहेत, त्याच्यामुळे पोपटी स्वतःहून लावली नव्हती. लावताना बघितली होती, पण एवढी लोक असताना आपल्याला काही गरज नाही लागली. आणि आज पहिल्यांदा पोपटी लावतोय. गोल कर त्याचा गोल. आणि हां तर बघूया आता. मला स्नेहल आणि आई सांगतात कशी लावायची पोपटी. आई सांगतायत, मी नाही. आईने सांगितलं तर मी सांगते. मला पण एवढी नाही पोपटी ॲक्च्युली. मी स्वतःहून अशी पहिल्यांदा लावतो असं बोललो मी. तर चांगला पॅक करून घेतलं आहे मी मटका. मटका लावायचा उलटा. ती बघ कोण आल्या खायला. आणि मांजर वाट बघते. पोपटी मग झालं आपला मटका रेडी पोपटीचा. आणि हा मटका इथे ठेवायचा आहे. उलटा ठेवलाय. आणि याच्या बाजूला आता आपल्याला पाटी लावून घ्यायचे. तर पहिला पाटी लावून घेतो मस्त एकदम. होळी आमची प्लास्टिक कागद शेवटची होळी. ही पूर्ण बघा मटका खाली आहे. आणि त्या साईडला पूर्ण आता आपण लाकडं लावून घेतलेत. कोण कोण जास्त आहे ना, आता तुम्ही याच्या आधी माझा व्हिडिओ बघितला असेल, मी तेव्हा रायगडमध्ये पोपटी लावलेली. तेव्हा इथे गेलो कल्पेश भाऊंच्या इकडे, त्यांच्या घरी. तर त्यांच्याकडे जे आपले नारळाचे कवडे असतात वरच्या, शेंब्या बोलतात त्याला आपण, त्याचा जास्त वापर केला गेला. पण आपल्याकडे तर ते नाही, तर आपण लाकडं लावलेत सगळे. अशा प्रकारे आपली पोपटी भेटते. हो हो. हां हां. त्या साईडनी लाव, या साईडनी. भेटलं नाही इकडून. तो कुठे पेटला? हीचला. पोपटी लावून आपल्याला 10 ते 15 मिनटं झाले आता. आणि थोडीशी आग असं वाटतं मला कमी पडते. बघूया अर्धा पाऊण तास लागतो, म्हणजे एवढी कमी आग असेल तर. आणि असं आतमध्ये चांगलं शिजलं की ना की चांगला वास येतो बाहेर. बघा सगळीकडनं मस्त पेटवलं एकदम. 40 ते 50 मिनटं झाले आता ऑलमोस्ट.
तर बघतो मी एकदा काढून शेंगा शिकलेत की नाही, कारण की माझा हा मी स्वतः लावण्याचा एक्सपिरियन्स पहिल्यांदा आहे. पहिला मी चेक करून आणायचे शेंगा बरोबर. व्हिडिओ बॉम्ब. हां धुराने व्हिडिओ बॉम्ब झाला. बॉम्ब जर चेक करे झालाय का पहिला. सावकाश. हा वास येत आहे. तो चिमटा दे बघू दे झालंय का बघू दे. शेंगा थांब पहिले झालंय का बघू दे मला आई. कुठे शेंगा शेंगा गेलं. अशा प्रकारे शेंगा हरवल्यात. शेंगा गेल्या सगळं. शेंगा राहिल्या असत्या म्हणजे अजून बघ. मग तुला बोलली हे सगळं राहिलं हं? जळायचं का असं ते. झालं शेंगा. हळू. शिजल्यात आईना दे. काढायचा आईना दे बघू काय सांगतो. शिजलेत ना बघ. हं? मस्त आलेत. चांगलं. चला आता आपण डावे आतमध्ये पलटी मध्ये नेऊन घरात इथंच मार. तेच मारू. थांबा एक मिनिट थांब. गरम आहे थांब. आता पलटी. मागे जा मला. हं? नाही बटाटा. हा वास आला वास. काढू त्याने. चिमट्याने सम हातावर आहे पण गरम आहे भरपूर. हो करपला थोडसा. सावकाश. हा सावकाश हाताला लागेल. हो का? हा अबा अंडा पण झाला. बटाट्याचा अंडा झाला वाटतं. काढ काय सगळं हे आहे थांब साईडलो हाताला साईडलो. बटाटे पण बाहेर घालीत जाईल. भरपूर झालं बघा छोट्याशा मटक्यामध्ये पण. ठेवता मला काय हा. काय नाही वाटतंय ना. हे बघा मंडळी शेंगा दाखव जवळ दाखव थोडंसं. हे बघ चिकन पण चिकन शिजलं दाखव. बघ. तो साईडला चिकन कुठं आहे करापला वाटतं गेला वाटतं. नाही शिजलाय. हो चिकन. बटाटीच आहे. हा गरम आहे. हळू. गरम आहे चिकन. शिजलंय. एवढं काय गरम खात मस्त झालं रे. एकदम मॅरिनेट पण भारी झालाय. त्याचा तो मसाल्याचा जो फ्लेवर आहे ना पूर्ण चिकनमध्ये उतरलाय. काय भारी लागतंय. तर फायनली 5 झालं ना. हा पण दमाय झालाय. तो दम गया. मस्त चिकन पण चांगलं शिजलाय. म्हणजे हा ज्या शेंगा आहेत ना ते काय बघा थोड्याशा काळ्या दिसतात. म्हणजे थोड्याशा करपलेल्या शेंगा असतात ना आणि याच्यामध्ये असं आपण चिकन जो मॅरिनेट करतो तर त्याचा जो फ्लेवर होतो ना शेंगांमध्ये तो पण एकदम भारी लागतो. तर मी आता घरात येतो मग तुम्हाला दाखवतो खाऊन. थोडा भरपूर गरम आहे. तोंड टाकला पण एकदम जळते तोंड. हा मस्त. चिकन चल घरात घे. पोपटी घालायला. पोपटी बघा आपली मस्त एकदम वाटते. बटाटा आहे चिकन मस्त शिजलं आहे बघा. चांगलं चिकन शिजलं आहे. शेंगा. तर आम्ही सगळे आता खायला बसलोय पोपटी. इकडे सूरज आहे, सचिन, स्नेहल, पप्पा आणि आई. कशी पोपटी. चला आम्ही पोपटी आधी खाल्ली. स्नेहल तू पहिल्यांदा खाल्लीस ना. स्नेहाला पोपटी खायची होती कधी बसून. फायनली आज मुहूर्त भेटला खायला. आणि शेंगा पण आम्हाला चांगल्या भेटलेत. ते माणसं पण चांगली होती. शेंगा दिली त्यांना आम्हाला एक फ्री तुम्हाला दाखवला असं पेरू दिलेला. अजून काय शेकट्या शेंगा दिलेला आणि कोथिंबीर. आणि त्या हां कोथिंबीर गावठी कोथिंबीर. चिकन शिजलं मस्त एकदम. कुठे गेला समीर. तसं मला काढून ठेवतो कसा. समीर पिक्चर राहिला. येईल तो. तर मंडळी मस्त पोपटी खाल्ली एकदम भारी. मी ॲक्च्युली पहिल्यांदा असं म्हणालो की पहिल्यांदा पोपटी केली आणि
आणि लाईटच गेली. आणि लाईटच गेली. लाईटच गेली पहिल्यांदा पोपटी गेली. आणि मी ॲक्च्युली पोपटी मी खूप वेळा खाल्ली, असं मी सांगितलं की खूप जण वेगवेगळ्या मी बनवली होती. मी पहिल्यांदा ट्राय केली. आणि आई तुला पोपटी आवडली? कशी आणली? मस्त झालेली. तुला? मस्त, मी तर पहिल्यांदा गेली, छान झाली. स्नेहल पोपटी पहिल्यांदा खाल्ला आणि खूप तिला पण आवडली. खाल्लीस तू? हो ना खाल्ली. पप्पांना पण पोपटी आवडली. पप्पा जास्त जेवले आणि आम्ही आता तिघजण जेवायला बसलोय. जेवायला पण चिकन आहे आणि त्याच्यानंतर मग कोलंबीचा रस्सा आहे, आणि कोलंबीचा सुका, कोलंबीचा सुक्का आहे, अल्कोहोल आणि काजूच्या बिया घालून. अजून अल्कोहोलची भाजी मी सेकंड टाइम खाल्ली. गिरगावला इथं खाल्ली आहे. स्नेल बोलते पण तेव्हा मला माहिती नव्हतं की भाजी कसली आहे. आणि अल्कोहोलमध्ये काजूच्या बिया टाकल्या आहेत. असं भरपूर काय काय जेवायला आज आहे. पण पोपटी खाऊन, पोपटीमधलं चिकन खाऊन, बटाटे खाऊन पोट एकदम फुल टाईट झालं आहे आणि जाम झोप येते आता. तर आता लाईट गेली आमची आणि बाय बाय. बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट. या जेवायला सगळ्यांनी आणि बाय बाय. सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. खूप धमाल आली आज. सकाळपासून मस्त एकदम दिवस कसा गेला कळला नाही. तर उद्या दिवसामध्ये नेक्स्ट जसं तुम्हाला म्हणालो की करवंदाची भाजी, करवंदाची चटणी ना, करवंदाची चटणी तुम्हाला बघायला मिळेल. तर लाईट आली. तर नेक्स्ट व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि शिमगा एन्जॉय करा. बाय बाय. बाय कर. आई बाय बाय करते. बाय बाय. बाय बाय. बाय बाय. पप्पा तिकडे मॅच बघितला आज. आणि आपल्या इंडियाची मॅच आहे, सेमीफायनलला जाईल आज. इंडिया जिंकले तर आज आपला संजू सॅमसन मस्त खेळतोय, 50 आले त्याची. तर मॅच पण बघा. बाय बाय.